आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्वच तिकीट फुल। अनेक महत्त्वाच्या गाड्यांचं वेटिंग लिस्ट देखील संपलं। त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली। बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं, चाकरमान्यांसमोर प्रश्न। गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची तयारी सुरू। बीएमसी यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणार। गणपती मूर्तीकारांना महापालिका 25,400 लिटर मोफत पर्यावरणपूरक रंग देणार। निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश। मुंबई उच्च न्यायालयानं बेस्टला आदेश दिले। निवृत्ती लाभ कधी मिळणं अपेक्षित होता आणि तो कधी मिळाला यानुसार लाभ मिळणार। मुंबई महापालिकेच्या 40 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक। शाळांमध्ये प्रत्येकी किमान 70 विद्यार्थी असूनही केवळ एकाच शिक्षकाच्या भरवशावर शिक्षण सुरू। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पात आर्थिक गैरप्रकार। काँग्रेसचा पालिका प्रशासनावर आरोप। एसआयटी चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। कांदिवलीतील पोईसर नदीत कचरा साचल्यानं नगरसेविका मनीषा यादव आक्रमक। नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित करत बीएमसी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्याचं केलं आवाहन। कल्याणमध्ये रिक्षाचालक अनिल जगताप यांच्याकडून प्रामाणिकपणाचा आदर्श। रिक्षात विसरलेली 17,000 रुपये आणि मौल्यवान वस्तूंची बॅग त्यांनी प्रवाशाला सुरक्षितपणे परत केली। दादरमध्ये मोबाईल ॲप आणि जीपीएसच्या मदतीनं कार चोरीचा प्रयत्न हाणून पडला। मालकाची कार पळवणाऱ्या चालकाला पोलिसांकडून अटक। मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेत 6 वारकरी गंभीर जखमी। टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिल्यानं अपघात। गंभीर जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। पुण्यात 4 दिवस पावसाची शक्यता कमी। जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची हजेरी, मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती। पुण्यातील 2047 पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार। पुणे महानगर क्षेत्रात भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठीच सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचं काम सुरू। पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यावर भर दिला जाणार। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात 16.80% पाणीसाठा। गेल्या वर्षी याच धरण साखळी क्षेत्रात 20% पाणीसाठा होता। 4 धरणांमध्ये 57.63% इतका पाणीसाठा शिल्लक। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 25 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले। दौंड मनमाड मार्गे रेल्वे गाड्या वळवल्या। लोणावळा कर्जत दरम्यान बोरघाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्यापही सुरू। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधल्या। सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून राजकीय वाद चिघळला। खासदार विशाल पाटील यांच्या विधानानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सुरेश खाडे यांची टीका। नागपूर जिल्ह्यातील मुवाडमध्ये सिमेंट रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्य वापरल्याचा नागरिकांचा आरोप। नव्या रस्त्याला भेगा पडत असल्यानं चौकशी करून दर्जेदार काम करण्याची नागरिकांची मागणी। पालघर जिल्ह्यातील बोईसर चिल्हार मार्गावर गुरं चोरीचा प्रकार उघडकीस। शेगाव परिसरातून गुरं स्कॉर्पिओमधून भरून पलायन करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न। ग्रामस्थ आणि गोरक्षकांकडून चोरट्यांचा पाठलाग। शेतातच स्कॉर्पिओ सोडून चोरट्यांचं पलायन। चंद्रपूर पोलिसांकडून 66 लाखांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट। 51 गुन्ह्यांमधील मुद्देमालाची पोलिसांकडून विल्हेवाट। 310 किलोहून अधिक गांजा, 420 ग्रॅम एमडी आणि 76 ग्रॅम गर्द जाळून टाकलं। नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठात रॅगिंग प्रकरणात 4 विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर आंदोलन पेटलं। अंतर्गत चौकशी न करता थेट पोलिसात तक्रार केल्याचा आरोप। विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त। भंडारा जिल्ह्यात खरीपाच्या कामांना वेग। पवनी तालुक्यात भात लागवडीची काही दृश्य समोर हिरवीगार शेतं झाली असली तरी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा। रत्नागिरीतील हर्णेमधील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली। कोट्यवधींच्या संवर्धनानंतरही मुसळधार पावसात तटबंदी ढासळल्यानं कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या शहरांमधल्या।
अहिल्यानगरमध्ये आषाढी वारी निमित्तानं धर्मसौहार्दाचं दर्शन, मुस्लिम समाजाकडून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडीचं स्वागत, वारकऱ्यांना पाणी आणि अल्पोपहाराचं वाटप. सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली भारतातील बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया. राष्ट्रीय स्पर्धेत 2 पदकांची कमाई. चेन्नईतील नॅशनल ॲक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक कमावलं.